नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, इमारती आणि आपलं पर्यावरण. आपण बघतो की जगभरात ऊर्जा वापर, साधनसंपत्तीचा वापर आणि कार्बन उत्सर्जन यात इमारतींचा वाटा खूप मोठा आहे. आणि यावर एक उपाय म्हणून ग्रीन बिल्डिंग किंवा हरित इमारती ही संकल्पना पुढे आली आहे. आपल्याकडे जागतिक ग्रीन बिल्डिंग मानके यावर आधारित काही माहिती आहे, तर त्यावरच आज आपण जरा सविस्तर बोलूया. आपला उद्देश काय आहे तर लीड, ब्रीएम आणि वेल ही जी जागतिक मानकं आहेत ती नेमकी काय आहेत, म्हणजे ती कशी काम करतात आणि त्यांचं खरं महत्त्व काय हे समजून घ्यायचंय. पण यामागे एक प्रश्न पण आहे की ही मानकं फक्त कागदावरची प्रमाणपत्र आहेत की खऱ्या अर्थाने काही बदल घडवत आहेत. आणि गंमत म्हणजे या ग्रीन बिल्डिंगची मुळं अगदी प्राचीन संस्कृतीत पण सापडतात म्हणे. पण आधुनिक चळवळ सुरू झाली ती 1970च्या दशकात. ऊर्जा संकट आणि पर्यावरणाबद्दलची जागृती वाढली तेव्हा. पण जी औपचारिक मानकं म्हणतो आपण ती आली 1990च्या दशकात. म्हणजे बघा, 1990मध्ये यूकेमध्ये ब्रीएम आलं आणि मग 1998मध्ये अमेरिकेत लीड. आणि माणसांच्या आरोग्यावर जास्त लक्ष देणारं वेल मानक ते तर बरंच नंतर आलं 2014मध्ये. चला तर मग लीडपासून सुरुवात करूया का? हे नाव खूप ऐकतो आपण. हो, नक्कीच. लीड म्हणजे लीडरशिप इन एनर्जी अँड एन्व्हायरमेंटल डिझाईन. आणि हे खरंच जागतिक स्तरावर खूपच लोकप्रिय आहे. याचा मुख्य उद्देश काय तर इमारती, घरं आणि अगदी समुदायसुद्धा त्यांची पर्यावरणपूरक कामगिरी सुधारणं. हे एका गुण आधारित प्रणालीवर चालतं. म्हणजे कसं, टिकाऊ जागा आहे का, पाण्याची बचत होतीये का, ऊर्जेचा वापर कसा आहे, कोणतं साहित्य वापरलंय आणि इमारतीच्या आतली हवा कशी आहे, या सगळ्यावर गुण मिळतात. अच्छा, म्हणजे एक प्रकारची चेकलिस्टच झाली की इमारत किती ग्रीन आहे हे ठरवायला. तसं म्हणता येईल अगदी. आणि मग मिळालेल्या गुणांनुसार सर्टिफाईड, सिल्वर, गोल्ड किंवा प्लॅटिनम असे स्तर मिळतात. आपल्या भारतात पण उदाहरणं आहेत. गुडगावमधलं ITC ग्रीन सेंटर किंवा दिल्लीतलं इंदिरा पर्यावरण भवन ही लीड प्रमाणित आहेत. आणि याचा फायदा काय? फायदा म्हणजे इमारत चालवण्याचा जो खर्च असतो ना, तो कमी होतो असं दिसून आलंय. पण हेही खरंय की हे प्रमाणपत्र मिळवणं थोडं गुंतागुंतीचं आणि खर्चिक असू शकतं. हो, ते असणारच. पण लीडच्या आधीपासून एक मानक होतं ना, ब्रीम. त्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे असं वाटतंय. अगदी बरोबर. ब्रीम म्हणजे बिल्डिंग रिसर्च एस्टॅब्लिशमेंट एन्व्हायरमेंटल असेसमेंट मेथड. हे जगातलं पहिलं ग्रीन बिल्डिंग मानक म्हणायला हरकत नाही. यूकेमध्ये विकसित झालं. याचा भर इमारतीच्या संपूर्ण जीवनचक्रावर असतो. म्हणजे अगदी बांधकामापासून ते इमारत वापरतोय तोपर्यंत पर्यावरणावर काय परिणाम होतोय हे सगळं तपासलं जातं. यात मग व्यवस्थापन, आरोग्य, ऊर्जा, वाहतूक, पाणी, साहित्य, कचरा व्यवस्थापन, जमिनीचा वापर, प्रदूषण अशा अनेक गोष्टी येतात. म्हणजे हे फक्त इमारत कशी बांधली यावर थांबत नाही, तर ती वापरताना कशी परफॉर्म करते यावर जास्त लक्ष देतं. बरोबर? हो, अगदी. याचा भर प्रत्यक्ष कामगिरीवर जास्त असतो. याचे पण स्तर आहेत: पास, गुड, व्हेरी गुड, एक्सलंट आणि आउटस्टँडिंग. लंडनमधलं द क्रिस्टल म्हणून एक इमारत आहे, ती ब्रीम आउटस्टँडिंग प्रमाणित आहे. खूप चांगलं उदाहरण आहे ते. हां, हे युरोपमध्ये खूप प्रतिष्ठित आहे म्हणताय तुम्ही. हो, पण याची मूल्यांकन पद्धत ही काही जणांना थोडी किचकट वाटू शकते. बरं, हे झालं पर्यावरण आणि इमारतीची कामगिरी. पण त्या इमारतीत राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या माणसांचं काय? म्हणजे आपलं काय? आपल्या आरोग्याचा आणि कल्याणाचा विचार कोणतं मानक करतं? आणि इथेच वेल बिल्डिंग स्टँडर्ड महत्वाचं ठरतं. लीड आणि ब्रीमपेक्षा याचा फोकस पूर्णपणे वेगळा आहे. याचा केंद्रबिंदू आहे इमारतीतील लोकांचं आरोग्य आणि कल्याण, म्हणजे हेल्थ अँड वेलबिंग. हे 10 मुख्य संकल्पनांवर आधारित आहे. हवा, पाणी, पोषण, प्रकाश, हालचाल, तापमान आराम म्हणजे थर्मल कम्फर्ट, ध्वनी, वापरलेलं साहित्य, आपलं मानसिक स्वास्थ्य आणि समुदाय. अरे वा, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे इमारतीचं डिझाईन आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट कसं परिणाम करतं याचा इतका खोलात जाऊन विचार. नक्कीच. यात काही गोष्टी प्री कंडिशन्स असतात, म्हणजे त्या पूर्ण करणं बंधनकारक असतं, तर काही ऑप्टिमायझेशन्स असतात, म्हणजे ऐच्छिक गोष्टी. यांच्या आधारावर मग ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड किंवा प्लॅटिनम स्तर मिळतो.
म्हणजे याचं काही उदाहरण? हो, सॅन फ्रान्सिस्को विमानतळाचं हार्वे मिल्क टर्मिनल 1 आहे ना, ते वेल प्लॅटिनम प्रमाणित आहे. आणि याची एक खासियत म्हणजे यात जागेवर जाऊन हवा आणि पाण्याची गुणवत्ता प्रत्यक्ष तपासली जाते. म्हणजे कर्मचाऱ्यांचं समाधान, उत्पादकता वाढवण्यासाठी हे चांगलं असू शकतं. अगदी. पण हे तुलनेनं नवीन आहे आणि यासाठी सतत देखरेखीची गरज असते, हे पण लक्षात घ्यायला हवं. बरोबर. आता या सगळ्या मानकांचं भविष्य कसं दिसतंय? पुढे काय बदल अपेक्षित आहे त्यात? भविष्यात निश्चितपणे नेट झिरो इमारतींवर जास्त भर असेल. म्हणजे काय, तर ज्या इमारती जेवढी ऊर्जा, पाणी वापरतील किंवा कचरा निर्माण करतील, तेवढीच ऊर्जा त्या निर्माण करतील किंवा कचऱ्यावर प्रक्रिया करतील. चक्रीय अर्थव्यवस्था किंवा सर्क्युलर इकॉनॉमीची तत्त्व अजून महत्त्वाची ठरतील. म्हणजे कचरा कमी करणं, संसाधनांचा पुनर्वापर करणं, त्याचबरोबर हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता म्हणजे रेझिलियन्स, स्मार्ट बिल्डिंग तंत्रज्ञान आणि हो, लोकांच्या आरोग्यासोबत सामाजिक समानता यावरही लक्ष केंद्रित केलं जाईल असं वाटतंय. आणि कदाचित ही वेगवेगळी मानकं भविष्यात एकमेकांच्या जास्त जवळ येतील किंवा त्यांच्या सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न होईल. हो, ती शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत इंटिग्रेशन वाढेल. बरोबर. तर या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होतीये की लीड, ब्रीम आणि वेलसारखी मानकं फक्त पर्यावरणासाठी नाहीत. ती आपल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या जीवनासाठी उत्तम इमारती कशा असाव्यात यासाठी एक मार्गदर्शक आहेत. म्हणजे सुरुवातीच्या प्रश्नावर परत आलो तर ही केवळ प्रमाणपत्र नाहीत, तर खऱ्या अर्थानं बांधकाम क्षेत्रात चांगले बदल घडवणारी साधनं आहेत. अर्थात त्यांची अंमलबजावणी करणं हे एक आव्हान आहेच. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, ही सगळी मानकं आपण बघितली ती मुख्यत्वे नवीन बांधकाम किंवा मोठ्या रिनोव्हेशन्सवर लक्ष देतात, बरोबर. पण मग जगभरात ज्या अगणित जुन्या इमारती आहेत, ज्या बांधताना कदाचित टिकाऊपणाचा किंवा आरोग्याचा इतका सखोल विचार झाला नसेल, त्यांचं काय करायचं? त्या इमारतींना अधिक टिकाऊ आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी ही तत्त्व, हे विचार प्रभावीपणे कसे वापरता येतील, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच.